महाराष्ट्रात शाळा आणि पावसाळा एकाच वेळी सुरू होतो. त्यानंतर निसर्गाचा हा ओलसरपणा अनुभवायला गरज पडते पावसाळी भटकंतीची. पण भटकंतीत सुद्धा तुम्हाला निवांतपणा हवा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे, भंडारदरा. भंडारदरा म्हणजे पानवाटांची सुंदर नगरी. अगदी कुठेही वाटेत गाडी बाजूला लावून सहल साजरी करता यावी असले अफाट निसर्ग सौंदर्य या प्रदेशाला लाभले आहे. या जागेचा वैशिष्ट्य म्हणजे एरवी एखादं सुंदर निसर्गदृश्य अनुभवायला प्रचंड पायपीट करावी लागते, पण इथे ते हाकेच्या अंतरावर आहे. हिरव्यागार भात शेतीला भेदत जाणारी आणि एखाद्या निसर्गनिर्मित सेतूप्रमाणे दिसणारी ही नितांत सुंदर गाडीवाट तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. या गोजीरवाण्या जगात एक वेगळाच निवांतपणा आहे जो तुम्हाला आपलंसं करतो. भंडारदऱ्यामध्ये वसलेला वसुंधरा धबधबा म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, ती एक अदृश्य अनुभूती आहे. शांततेने भरलेल्या या परिसरात पाण्याचा सतत घोंघावणारा आवाज म्हणजे निसर्गाचा मंत्रजपच. धबधब्यांच्या आसपासची हिरवाई, फुललेली रानफुले आणि झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यात मिसळलेला ओलसर मातीचा वास, ही अनुभूती मनालाच नव्हे तर आत्म्यालाही स्पर्शून जाते. वसुंधरेच्या त्या शुभ्र स्वच्छ जलधारांमध्ये एक अनोखी कविता आहे निसर्गाच्या सौंदर्याची. उंच कड्यावरून कोसळणारे पाणी जणू काही आकाशातलं चांदणं पृथ्वीवर उतरतंय आणि त्याच्या या तेजस्वी रूपाचं दर्शन आपल्याला धबधब्याच्या स्वरूपात घडतंय. वसुंधरा धबधब्याजवळ वसलेला बाहुबली धबधबा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतलं आणखी एक रत्न. या धबधब्याला बाहुबली हे नाव जरी लाभलेलं असलं तरी त्याचं रूप केवळ बलवान नव्हे तर देखणं गूढ आणि मोहून टाकणारं आहे. आजूबाजूची दाट झाडी, धुंद गारवा आणि पाण्याचा सातत्याने होणारा आवाज, हे सगळं मनाला एका शांत समाधानी अवस्थेत घेऊन जातं. आता आपल्या नजरेस पडतो नानी धबधबा. भंडारदऱ्याच्या निवांत वाटेवर भटकणाऱ्या मनाला सुखावणारा शांततेचा निळसर स्वर. या प्रवाहाची धार इतर प्रवाहाप्रमाणे प्रचंड आवाज जरी करत नसली तरी ती थेट हृदयाला भिडते. काळ्या कातळावरून कोसळणारी पांढऱ्या शुभ्र पाण्याची धार पाहताना काळ जणू तिथेच थांबतो. भंडारदरा धरणापासून रतनवाडीला जात असताना वाटेत आपल्याला बरेच लहान मोठे प्रवाह नजरेस पडतात, पण नेकलेस वॉटरफॉल आपलं विशेष लक्ष वेधून घेतो. भंडारदऱ्यामध्ये आल्यावर रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराला जरूर भेट द्या. हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून प्राचीन काळातील समृद्ध स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे.
रतनवाडी गावातूनच रतनवाडी या ट्रेकची सुरुवात सुद्धा होते. रतनवाडीपासून काही अंतरावर आहे सामरद गाव. हे छोटंसं गाव प्रसिद्ध आहे त्याच्या निसर्ग संपन्नतेमुळे. गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल, डोंगर, धबधबे आणि दऱ्या आहेत. इथेच आपल्याला पाहायला मिळते प्रसिद्ध सांदन दरी. ही दरी अंदाजे 200 फूट खोल आणि 2 किलोमीटर लांब आहे. पावसाळ्यामुळे आपण फक्त या दरीची सुरुवात जिथे होते ते ठिकाण पाहू शकलो. पावसाळ्यानंतर तुम्ही योग्य ती काळजी घेऊन सांदन व्हॅलीची ट्रेक सुद्धा करू शकता. सामरद येथील रिव्हर्स वॉटरफॉल आम्ही पाहायला गेलो खरे, पण वाऱ्याअभावी आम्हाला फक्त वॉटरफॉलच नजरेस पडला. आपली भंडारदऱ्याची परिक्रमा पूर्ण होते ते येथील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या धबधब्याला भेट देऊन. भंडारदऱ्यातील प्रवरा नदीवर वसलेला महाकाय रंधा वॉटरफॉल. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सुरक्षित अंतरावर उभे राहून धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांसाठी व्यासपीठ उभारलेले आहे, जो तुमचा अनुभव अधिक सुखद बनवतो. यासारखे लहान मोठे असंख्य प्रवाह जेव्हा एकत्र येऊन एखाद्या जागेला निरंतर अभिषेक घालतात, तेव्हा त्या जागेला गाभाऱ्याचे रूप प्राप्त होते. आणि या गाभाऱ्यात फक्त निसर्गाची आराधना होऊ शकते, अवहेलना नाही. या गोष्टीचे भान ठेवूनच या जागेला भेट द्या. दिवसभराच्या भटकंतीनंतर आता वेळ होती थोडंसं विसावण्याची. त्यासाठी निवड केली पांडुरंग पेडेकर यांच्या न्यू भंडारदरा लेक साइड कॅम्पिंग साइटची. ज्यांच्या तळ्याकाठी बनवलेल्या शेडमध्ये तुम्ही पावसाळ्यात सुद्धा माफक दरात कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. निसर्गात आजचा पूर्ण दिवस घालवला. आता हळूहळू रात्र पृथ्वीवर उतरत होती आणि या शांत तळ्याकाठी बसून आम्ही तिच्या आगमनाची वाट पाहू लागलो.